आदिवासी मंत्री अशोक उईकेंचा कातकरी वाडीत दौरा आहे। कातकरी बांधवांशी त्यांनी संवाद साधलाय। कातकरी बांधवांना कोणत्याही प्रकारे वंचित ठेवणार नाही असं ते आश्वस्त करतायत। आज महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत आढावा असल्यामुळे आमचा आदिम जमात कातकरी समाजाचाच पर्टिक्युलर आढावा आहे। कोणती योजना मिळाली, कोणत्या योजनेपासून कोण वंचित आहे हाच आढावा असल्यामुळे महानगरपालिकेमध्ये आढावा घेतो आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना सूचना देतो वंचित असेल। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीकरता भाजपचे स्टार प्रचारक जाहीर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 40 नेत्यांचा यात समावेश आहे। बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकांच्या प्रचाराकरता भाजपच्या केंद्रीय कार्यालयानं ही यादी जाहीर केलेली आहे। मतदार यादीच्या SIR मॅपिंग संदर्भात सिल्लोड शहरात आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खासदार संदीपान भुमरे यांनी मतदार यादी अचूक ठेवणं ही लोकशाही बळकटीच्या दृष्टीनं महत्त्वाची जबाबदारी असल्याचं म्हटलंय। जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे पानमळ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे। मात्र या पानमळ्यांचा शासकीय योजनेत समावेशच नाहीये, त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहतोय। इतर पिकांच्या नुकसानीप्रमाणे पानमळ्यांच्या नुकसानीला देखील भरपाई मिळावी अशी मागणी आता जोर धरतीये। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। आपण आहोत शिरसोली या भागात। आपण जर बघितलं तर या 8 दिवसामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झालेल्या शेतात आज काही शेतकरी बांधव एकत्र येऊन त्याची जे काही पानांचे नुकसान झालं आहे त्याची दुरुस्ती करतानाच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी जुडलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार या ठिकाणी एक 8 दिवसामध्ये अनेक वेळा पाऊस पडलेला आहे आणि या अचानक पाऊस पडल्याने शेताचं खूप मोठं नुकसान झालं आहे। कशी परिस्थिती होती आणि कसा पाऊस पडला या भागामध्ये? गेल्या मागच्या आठवड्यामध्ये 3 दिवस सलग पाऊस पडला। त्याच्यामध्ये गारपीट वगैरे असं झालं, वारा वादन झालं। आमची नेट वगैरे जे आहे ते आम्ही नेट लावतो, ग्रीन नेट म्हणून। ते नेट काय ते पांढरे वगैरे जे असतात, सैरी वगैरे असते, ते आमच्याली ते खाली पडून गेले। ते आम्ही उचलल्या किंवा 2 वेळेस उचलल्या आम्ही त्या खाली, आणखी तिसऱ्या दिवशी आणखी वाऱ्याने खाली पडल्या त्या। म्हणजे आम्हाला भरपूर नुकसान आहे त्या गोष्टीचं। नुकसान असल्यामुळे शासनानं आमच्याकडे काहीतरी पाहावं असं नुकसानग्रस्ती आमचं भरपाई करून द्यावी, थोडंफार शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं असं आमची। शासन ज्या पद्धतीने इतर शेतकऱ्यांना केळी असेल, मका असेल, गहू असेल याचा पंचनामा करून त्यांना मदत करतं, तशाच पद्धतीने आमच्या या पानमळ्याला देखील शासनाच्या वतीने मदत झाली पाहिजे अशी देखील मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। अकोल्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची कारवाई आहे। कारवाईत 800 लिटर डिझेल, 10 लिटर पेट्रोल साठा जप्त आहे। बार्शी टाकीत पेट्रोल आणि डिझेलचा काळाबाजार होतोय। मोटर पंप मिळाला पेट्रोल काढण्यासाठी आणि 2 पाईपचे बंडल मिळाले। काही खाली टाके आहेत आणि एकंदरीत पूर्ण मुद्देमाल 1.25 लाखापर्यंत आम्ही तिथे जप्त केलेला आहे। तर अशी आज ही आम्ही माननीय गुप्ता साहेब, आम्ही आणि इथले पोलीस इन्स्पेक्टर धुमाणे साहेब आम्ही सगळ्यांनी मिळून इथे कारवाई केलेली आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।